विक्रांत कोशिंबीर वाडू. ए बाळा. हा? अरे राजा, लक्ष कुठे आहे तुझं सोन्या? सुनबाईची तब्येत बरी झाली असं ऐकलं होतं मी. मग जेवायला खाली नाही का येणार ती? का रूम सर्व्हिस मिळणार आहे तिला? हा, मी बोलवते. बरोबर आहे, जा बोलव. नको काकी, तिला तिला काही खायला द्यायचं नाहीये. अरे नाही, म्हणजे नुसतं खाली बसायला बोलू का तिला? आपल्या बरोबर जरा गप्पा मारल्या तर तिलाच बरं वाटेल. बरोबर आहे तुझं गीते, जा बोलवतील. काकी ती झोपली असेल, राहू दे ना. गीता, राहू देत ना, तू सांगतोय तर. कशाला आग्रह करते तिला खाली बोलवण्याचा? लिसन टू द डॉक्टर. बोल. ए नाण्या, बोल बोल. काय मनात येतंय ते बोलून टाक. नाही काही नाही, भूक लागली, जेवतो मी. हा, जेव. आज मला भूक नाहीये. ऐक बाळा, आता ते ताट ठेवलंयस ना, मी आता जाईन आतल्या खोलीत. मग तेच ताट घ्यायचं आणि माझ्याकडे यायचं. आजी, मोनिका एकटीच आहे ना, तर तिच्या सोबत कोणीतरी असायला हवं. तू जा तिच्याकडे बसायला. पोळी वाढू? मला वाट. राजा, तुला आजीच्या हातून भरून घेताना लाजत नाही ना वाटत? नाही का आजी? काय आहे, तू इतका मोठा डॉक्टर झालास ना, तरी माझ्यासाठी तू माझा छोटा बाबू नातूच आहेस. तुझ्या सगळ्या तऱ्हा मला माहित आहेत. तुला जेव्हा टेन्शन येतं ना, तेव्हा तुझं भुकेवरचं लक्ष जातं. परीक्षेच्या वेळेला तू जेवण नको म्हणाला ना, की आम्हाला सगळ्यांना कळायचं पोराला पेपरचं टेन्शन आलंय. तू टेन्शन घेतलं ना, की समोरचा काय बोलतो याच्यावर तुझं लक्षच नसायचं. तू न बोलता टेन्शन घेतो आणि ती मोनिका हळू 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 पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी. हॅलो हॅलो हॅलो. अहो, तुमचा आवाज येत नाहीये, रेंज मध्ये या जरा. हॅलो हॅलो. नमस्ते नानू मामा. नमस्ते नमस्ते. काय तू परत घरी गेलीच नाहीस वाटतं? नाही, आता घरूनच आले माझ्या. लगेच परत आलीस म्हणून म्हटलं. ताई आहे ना घरी? कुठे जाणार? आजारी आहे ना, पडू नाही घरात. मी येऊ तिला भेटून? काही विशेष नाही ना? हा, नाही नाही, काही विशेष नाही मामा. फोन करून बोलवून घेतलं वाटतं. नाही नाही, ॲक्च्युली जमेल तेव्हा मीच चक्कर टाकून जाईन असं मी म्हटलं होतं तिला, म्हणून आले. नशीबवान आहे हा. सारखी सारखी बहीण भेटायला येते. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. एकदा लग्न होऊन मुलगी सासरी गेली की गेली. माहेरी जाण्यासाठी महिनोन महिने वाट बघायला लागायची. किंवा माहेरची मंडळी सुद्धा कारणाशिवाय कधी सासरी यायची नाहीत बरं का. हे आपलं मी खूप जुनं सांगतोय. काय आता काळ बदलला. हल्ली कसं मुलीच्या मनासारखं होतं
का आता आलीच आहेस तर जा, भेटायला जा तिला. नाही तर लोक म्हणायचे मी तुला इथं थांबवून ठेवली म्हणून. आज मुक्काम आहे वाटतं इथे. आले मी. बर ये. ताई, सॉरी ताई, न सांगता आले. ताई, ताईडू काय झालं? मला खूप भीती वाटते. आय एम नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मला हे सगळं नकोय. मला त्रास होतोय, खूप त्रास होतो. मला प्लीज काहीतरी कर. ताईडू रिलॅक्स. मी आली आहे ना. रिलॅक्स, डोंट पॅनिक. बसून घे, चल ये. मला नकोय हे सगळं. मला नकोय. हो. मला शांत पाणी घे. तू काहीतरी कर ना. मला प्रेग्नन्सी नकोय. प्लीज काहीतरी कर. काही होणार नाहीये, मी आहे ना. ट्रस्ट मी, काहीच होणार नाहीये. तू शांत हो. शांत. काही होणार नाही. तू झोपून घे. आडवी हो जरा. पण शांत झोप. हो ताईडू, शांत. रिलॅक्स. मी आहे ना ताई. हा, मानसी, तू कधी आलीस? आत्ताच, थोड्या वेळापूर्वी. तुला फोन केला होता का मोनिकाने? नाही. मला काय वाटलं माहित नाही. मी स्वतःहूनच आले. पण बरं झालं. मी इथे येईपर्यंत खूप टेन्शन मध्ये होतो. तर अशा अवस्थेत ही इथे एकटीच होती. आणि आता कशी आहे ती? रडून झोपली ती. फोनवर पण खूप डिप्रेस्ड वाटत होती. शी इज व्हेरी स्कॅर्ड. पुढची काळजी वाटत असेल तिला. काळजीचं मी समजू शकतो, पण हा अक्रस्ताळेपणा नाही. विक्रांत, मी निघते आता. घरी जातेस आत्ता? ऍक्च्युली आजी मला सोडतच नव्हती. आय अंडरस्टँड, पण आता खूप उशीर झालाय. उद्या जा. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, येणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ द्यायचा नाही आणि त्या बदल्यात मी काहीही करणार नाही, असं डील झालंय माझं आणि विक्रांतचं. अँड डील इज डील. हीच भाषा तुझ्या तोंडी शोभते मोनिका.